Hello, welcome learners. How are you? I hope you are doing well. So today we are going to learn class 2 lesson number 1.7 Akbar meets Birbal. Okay? So do you know who was the Birbal and who was the Akbar? So Birbal is a clever man or minister. Okay? So let's see. अकबर मीट्स बिरबल म्हणजे अकबर बिरबलाला पहिल्यांदा कुठे भेटला आणि कसा भेटला ते यामध्ये सांगितलं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल डू यू नो चिल्ड्रन रोड्स हॅव अ नेम्स द नेम द रोड अँड लिस्ट युअर होम. आता काही जे रोड असतात रस्ते असतात त्यांना नावं असतात जसे की आता सपोज महात्मा गांधी रोड, शिवाजी रोड. ओके, तुमचंही जिथे घर असेल तिथे आसपास असा एक रस्ता असेल की त्याला नाव असेल. ओके, त्या की आपल्याला आपलं घर फाइंड आउट करायला इझी जाते. ओके, कोणालाही ॲड्रेस द्यायचा असेल तर त्यामुळे आपण ते रोडचे नावं देतो. ओके, सो असे नेम्स तर तुम्ही राईट डाऊन करू शकता. Okay, so let's start. Listen, repeat, and read. One afternoon, Emperor Akbar and his courtiers went to visit a forest. Okay, Emperor means king. Akbar हा king होता ना, बरोबर. And courtier means हे जे त्याच्या सोबतचे जे आहे, ओके, त्याच्यासोबतचे जे साथीदार आहे, ओके, त्याला courtiers म्हणता. ओके, वन आफ्टरनून. ओके, एके दुपारी काय झालं, अकबर किंग अँड हिज कर्टियस व्हेन व्हिजिट अ फॉरेस्टला व्हिजिट केलं होतं त्यांनी. बाय द टाइम दे डिसाइड टू रिटर्न टू द प्लेस इट वॉज डार्क. ओके, त्यांनी जे ते परत येत होते तेव्हा खूप अंधार होतं. सम हाऊ दे विच्ड क्रॉस रोड म्हणजे असा एक रोड, मी राईट साईडला एक इमेज दिली आहे की एक राईट साईडला जाईन किंवा एक लेफ्ट साईडला जाईन. ओके, की आपण ते दिसतंय म्हणजे आपल्याला माहीत नसतं की एक्झॅक्ट नेमकं कुठे जायचं आहे. तर तसंच त्यांना एक रस्ता भेटला असा. सो नन ऑफ देम न्यू विच वे टू गो. त्यांच्यापैकी कोणालाही माहिती नव्हतं की कोणत्या म्हणजे कोणत्या साईडला जायचं. ओके, अ यंग मॅन वॉज कमिंग अलॉंग दी पाथ. एक यंग मॅन वॉज कमिंग येत होता त्या एका रस्त्यावरून. अकबर आस्क हिम, "What is your name, young man? Which of these roads to go to Agra?" त्या यंग मॅनला अकबरने नाव विचारलं. "व्हॉट इज युअर नेम?" आणि विचारलं की हा कोणता रस्ता म्हणजे या तिघांपैकी कोणता रोड आग्र्याला जात आहे? The young man replied, "My name is Mahesh Das." काय होतं नाव? महेश दास. "None of these roads go to the Agra." महेश दास काय म्हणतो की कोणताच रस्ता आग्र्याला जात नाही. रोड्स डू नॉट गो एनीव्हेअर. तो काय म्हणतो की रोड म्हणजे रस्ता कुठेही जात नाही. पीपल यूज द रोड्स टू गो टू द प्लेस. आपण त्या रस्त्याला यूज करतो आपल्याला कुठे जायचे असेल तर. रस्ता कुठेच जात नाही, रस्ता तिथेच असतो. आपण त्या रस्त्यावरून जातो आणि आपण तो रस्ता यूज करतो. असं कोण म्हटलं? महेश दास. यू कॅन टेक द मिडल रोड टू गो टू द आग्रा. तुम्हाला आग्र्याला जायचं असेल तर जो मिडल साईडचा जो रोड आहे तुम्ही तो घेऊ शकता. ओके, अकबर लाफ अँड सेड, व्हेरी क्लेव्हर ऑफ यू महेश दास. तू खूप हुशार आहे. आय एम एम्पर अकबर, टेक माय विंग ॲज अ गिफ्ट. अकबरने त्याला विंग गिफ्ट दिली. अँड काय म्हटलं? कम टू माय कोर्ट अँड मीट मी. शो धिस विंग टू गार्ड्स, दे विल लेट यू इन.
जे गार्ड्स असतात बाहेर, ओके, वॉचमन आपण म्हणतो त्यांना ही विंग दाखवते, तुला माझ्यापर्यंत येऊ देतील, असे अकबर त्याला म्हणतोय महेशदासला. सो दिस इज हाऊ अकबर मेट हिज वाईज मिनिस्टर बिरबल फॉर द फर्स्ट टाइम. वाईज म्हणजे हुशार मिनिस्टर. नंतर काय झालं ते बिरबल झाला तो. ओके, तर हे रीड अँड लाऊड, एम्पर, कर्टियस, पॅलेस, क्रॉस रोड, अलॉंग, पाथ, एनिव्हेअर, मिडल, विंग, कोर्ट. ओके, सो हू सेड द फॉलोइंग, विच ऑफ दीज रोड्स गो टू आग्रा. हे कोण म्हटलं की या रोड पैकी कोणता रोड आग्राला जातो? हे अकबर म्हटला. बरोबर, एम्पायर अकबर. मी राईट साईडला आन्सर दिली आहे. पीपल यूज द रोड्स टू गो टू पॅलेस. हे कोण म्हटला? महेशदास म्हटला की रोड कुठेही जात नाही, आपण पीपल यूज करतो त्याला. टेक माय विंग ॲज अ गिफ्ट. हे अकबर म्हटला ना की हे विंग आहे माझी, ते तू घे. ओके, हू सेड? एम्पर अकबर. Answer the following questions. Where did Emperor Akbar and his courtier go one afternoon? कुठे गेले होते? They went hunting in a forest one afternoon. फॉरेस्टला गेले होते ना, जंगल. What was the name of the young man? त्या यंग मॅनचं नाव काय होतं जो अकबरला भेटला आणि अकबरने त्याला विचारलं की हा रस्ता कुठे जातोय? तर young man's name was Mahesh Das. What gift did Akbar give to Mahesh Das? Gift काय दिलं अकबरने? Wing. Akbar gave his wing to Mahesh Das. Are Mahesh Das and Birbal the same person? नंतर महेश दास कोण बनला? बिरबल. सो दोघंही सेम होते, बरोबर. ओके, सो फिफ्थ क्वेश्चन, टेल द स्टोरी इन युअर ओन वर्ड्स. आपल्याला आपल्या भाषेमध्ये, आपल्या शब्दांमध्ये ती स्टोरी सांगायची आहे. तर मी हे इथे दिलेली आहे. वन आफ्टरनून अकबर अँड हिज कर्टियस व्हिजिटेड फॉरेस्ट. इट बिकम अ डार्क व्हाईल दे वेअर रिटर्निंग होम. ओके सर, तुम्ही हे नोट डाऊन करू शकता. ओके, आता ह्या 6 क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे? प्रॅक्टिस अ सॉन्ग, पुट युअर लेफ्ट हँड इन अँड पुट युअर लेफ्ट हँड आउट. ओके, आणि हे काय दिलं आहे? हा वे दिला आहे. एका साईडला स्कूल आहे, एका साईडला गार्डन आहे, एका साईडला पोस्ट ऑफिस आहे. आणि आपल्याला विचारलं आहे खाली, इन विच डायरेक्शन विल विया गो. हे विया इथे ही दिसते ना, ही वियाचा हाऊस आहे. ती हाऊसमधून निघाली. आता ती कुठे जायला निघाली, कोणत्या डायरेक्शनला, आपण ते पाहू. इफ शी वॉन्ट्स टू गो टू स्कूल. सपोज ह्या वियाला स्कूलला जायचे आहे. आता स्कूल कुठे आहे? हे इथे राईट साईडला आहे ना. हे विया अशी जाईल इथे. हे विया घरातून निघाली, हे अशी जाईल. आणि राईट साईडला काय आहे? तिच्या राईट साईडला स्कूल आहे. ओके, तर आन्सर काय झालं? राईट. इफ शी वॉन्ट्स टू स्टॉप बाय द पोस्ट ऑफिस. आता पोस्ट ऑफिसला जायचं आहे तिला, तर हे लेफ्ट साईड आहे. तिच्या लेफ्ट हँड साईडकडे पोस्ट ऑफिस आहे. ओके, इफ शी वॉन्ट्स टू व्हिजिट पार्क, हे स्ट्रेट साईडला, हे स्ट्रेटला काय आहे? स्ट्रेटला पार्क आहे. ओके, हे पार्क आहे ना. ओके, सो गॉट इट स्टुडंट. आय होप यू अंडरस्टूड who was the Bible. Okay, so thank you learners, keep learning. Okay, and if you like this video, so please like, share and subscribe. See you in next video. Thank you.